माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। या दुरावस्थेबद्दलच डॉक्टर परेश उभारे यांनी माणगाव नगरपंचायतीमध्ये तक्रार केली होती। त्याचबरोबर आपल्या इथे सोलारचे दिवे लावण्यात आलेले आहेत। ते सोलारचे दिवे 10:30-11 वाजले की बंद होतात आणि चुकीच्या दिशेने लावलेले आहेत, त्यामुळे तिथे सूर्यप्रकाश येत नाही। अशा पद्धतीची तक्रार देखील डॉक्टर परेश उभारे यांनी माणगाव नगरपंचायतमध्ये केली होती। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की त्यांनी काय तक्रार केलेली आणि माणगाव नगरपंचायतीमधून त्यांना काय उत्तर भेटलेलं आहे। डॉक्टर नमस्कार, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये। तर आपण सांगा की कोणत्या पद्धतीची तक्रार आपण रस्त्यांबाबत आणि पथदिवे जे आहेत सोलारचे आत्ता लावलेले त्याबाबत केली होती। आम्ही मागच्या वेळेला रस्त्यांच्या संदर्भात आंदोलन देखील केलं होतं की रस्त्यावर बरेचसे खड्डे आहेत, बरेचसे दुरावस्था झालेली आहे। त्याचा निधी पण देखील मंजूर झालेला होता, 15 कोटी असा निधी मंजूर झाला होता, पण त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी आजपर्यंत माणगाव नगरपंचायतीच्या प्रशासनामार्फत असेल किंवा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कुठलाही आढावा त्याबद्दल घेतला गेलेला नाही आहे। त्याच्यामुळे माणगावचे नागरिक या रस्त्यांना, या खड्ड्यांना त्रस्त असून याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून माणगावच्या रस्त्यांची अवस्था ही सुधारित व्हावी, हीच एक माणगावकर म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे। आपण जर पाहिलं तर आत्ताच कचेरी रोडचं जे काम आहे दुरुस्तीचं ते करण्यात आलं, तर त्या कामापासून तुम्ही सॅटिस्फाईड आहात? सॅटिस्फाईड त्याचा उपयोग काहीच नाही होत आहे, कारण आज आपण ज्या रस्त्यावर उभे आहात, हा रस्ता असेल, त्या पूर्व विभागातला रस्ता असेल, तसंच आपण बामनोली रोडचा जो रस्ता म्हणतो, जे माणगावच्या ट्रॅफिकच्या समस्येसाठी जे रस्ते आपण म्हणतो की जे खरोखर गरजेचे आहेत, पण आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत तो रस्ता देखील आज वापरात उपयोगाचा नाही आहे। आपण बघता की किती खड्डे आहेत, तर नुसते अर्धवट कामं करून त्याचा जनतेला कुठलाही उपयोग होण्यासारखा नाही। सध्या आपण आता उभे आहोत कॅनॉल रोडवरती माणगावच्या, या माणगावच्या कॅनॉल रोडची पण दुरावस्था झालेली आहे। तर या संदर्भामध्ये आपण काही चर्चा केलीत, आपला काही पत्रव्यवहार झालेला आहे का? पत्रव्यवहार मी माणगाव नगरपंचायतीमध्ये तिथले मुख्य अधिकारी असतील यांच्याशी जाऊन चर्चा केली, तर त्यांचं म्हणणं आहे की तो अजून म्हणजे प्रस्ताव आहे, आम्ही दिलेला आहे, शासनाकडे दिलेला आहे, पण त्याचा कुठपर्यंत पाठपुरावा होतोय हे देखील लोकांना कळणं गरजेचं आहे। जनरल बॉडीमध्ये काय विषय होतात हे देखील लोकांना माहीत पडत नाहीत, तर ह्या गोष्टी देखील लोकांसमोर, जनतेसमोर येणं फार गरजेचं आहे। आपण तक्रार केलेली आहे ती पाहिली तर एक पथदिवे जे आपल्या इथे लावले गेलेले आहेत सौर दिव्यांचे, त्याबद्दल देखील आपण बोलत होतात। तर काय नक्की आपण तक्रार केलेली आहे पथदिव्यांबाबत? कसं आहे की CSRमधनं, गेलच्या CSRमधनं आलेले हे पथदिवे आहेत। तर आता नगरपंचायतीमध्ये आम्ही विचारलं असता की नगरपंचायतीमध्ये ते पथदिवे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत आलेले आहेत ह्याचं कोणाला नगरपंचायतीमध्ये कोणालाच माहिती नाही आहे। मग नुसता CSRच्या माध्यमातून करून विकास, आणि आता तुम्ही जसं म्हणलं की आपण देखील बघितलेलं आहे की रात्री 10:30-11 नंतर ह्या दिव्यांचा काहीही उपयोग होत नाही। तर मग असं विकास करून जनतेची दिशाभूल करणे, जर त्या दिव्यांचा उपयोग देखील होत नसेल, मग हे दिव्यांचं मेंटेनन्स करणार कोण? त्याचा भार हा स्थानिक लोकांच्या टॅक्सपेअर्सवर होणार का? ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं प्रशासनाने दिली पाहिजे, स्थानिक प्रतिनिधींनी दिली पाहिजेत। तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर परेश उभारे। त्यांचं असं मत आहे की माणगावच्या रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे सोलार दिवे, पथदिवे लावण्यात आलेले आहेत, ते सोलार पथदिवे जे आहेत ते रात्री 10:30 ते 11 नंतर बंद होतात आणि काही जे हायमास्ट आणि पथदिवे लावण्यात आलेले आहेत त्यांचा प्रकाश कमी आहे। तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे।